नमस्कार खवय्यांनो, कसे आहात? मी शरयू तुमचं कुक विथ शरयूमध्ये स्वागत करते. चला तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट असं चिली मशरूम कसं करायचं ते. तर हे चिली मशरूम करताना काय काय तुम्हाला टिप्स वापरायच्या जेणेकरून तुमचं हे चिली मशरूम परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल होईल ते मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे. या टिप्समध्ये येणार आहे मशरूम कसे तळायचे, त्याची लेअर कशी बनवायची आणि चिली सॉसच्या शिवाय याची ग्रेव्ही कशी बनवायची. चला तर मग असं कलरफुल आणि यमी टमी डिश कशी बनवायची याला आपण आता सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला जे मशरूम आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे. याच्यावरती खूप अशी डस्ट असते, माती असते, तर ते क्लीन खूप चांगलं काळजीपूर्वक आपल्याला करायचं आहे. तर यासाठी मी क्लीन वॉटर घेतलं आहे, त्यामध्ये सगळे मशरूम या पद्धतीने मी घालून घेते आहे. हे थंडच पाणी आहे. तर यामध्ये सगळे मशरूम घातल्यावर तुम्हाला एक एक मशरूम हाताने साफ करायचं आहे आणि ते दुसऱ्या क्लीन वॉटरमध्ये घालायचं आहे. मी तुम्हाला इथे दाखवते त्याप्रमाणे हे एकदम इझिली असं साफ होतं. याच्यावरची डस्ट आणि जी माती आहे ती तुम्ही बघू शकता, एकदम साफ असं हे झालेलं आहे. हे मशरूम फटाफट पाण्यामधून आपल्याला बाहेर काढायचे आहेत. जास्त वेळ जर मशरूम पाण्यामध्ये राहिलं तर ते काळं पडतं. तुम्ही इथे बघू शकता, मी एक एक मशरूम फटाफट साफ करून वेगळ्या अशा क्लीन पाण्यामध्ये घालून घेते आहे बघा. आणि इथेसुद्धा या पद्धतीने एकदा खालीवर मशरूम करून घेतल्यावरती आपल्याला ते एका कोरड्या कापडावरती या पद्धतीने पसरवून घ्यायचे आहे. त्याच्यामधलं एक्सेस वॉटर आपल्याला इथे कापडाच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे मशरूम आहे ते काळं पडणार नाही. तुम्हाला मी इथे दाखवते, यामध्ये भरपूर असं पाणी जाऊन बसतं बघा. याच्या मागे असं भरपूर पाणी सक झालेलं आहे कापडामध्ये. तर हे याच पद्धतीने आपल्याला काढायचं आहे बघा. इथे आपलं मशरूम कोरडे झालेले आहेत मस्त. आता आपल्याला हे जे मशरूम आहेत तर हे कट कसे करायचे ते मी तुम्हाला इथे सांगते. याची जी मागली देठ आहे ती या पद्धतीने ट्रिम करायची आहे आणि हे जे मोठे मोठे मशरूम आहेत ते एकाचे दोन आपल्याला इथे करायचे आहे बघा या पद्धतीने. छोटे मशरूम आपल्याला तसेच राहू द्यायचे आहेत. त्याची फक्त जी देठ आहे ती ट्रिम करायची आहे. त्याचे एकाचा दोन भाग करायचा नाही, कारण तळताना ते जळू शकतात त्यामुळे. आणि जी ग्रेव्हीमध्ये त्याची टेस्ट आहे तर ती ग्रेव्हीत विरून जाईल आहे. छोटे मशरूम फक्त या पद्धतीने ट्रिम करायचे आहे. त्यानंतर सगळे मशरूम इथे कट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. इथे आपले मशरूम कट झालेले आहेत. आता आपल्याला या मशरूमला एका चाळीमध्ये शिफ्ट करून घ्यायचं आहे. मी दाखवते त्या पद्धतीने. हे मशरूम याच पद्धतीने आपल्याला प्रिपेअर करून घ्यायचे आहे, जेणेकरून याला परफेक्ट अशी लेअरिंग येईल आहे. जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही. तर एक बॉइलिंग वॉटर आपल्याला सेट करायचं आहे पाण्याचा आणि 30 सेकंद फक्त हे मशरूम आपल्याला या बॉइलिंग वॉटरमध्ये या पद्धतीने ठेवायचे आहेत. तोपर्यंत 30 सेकंद होईपर्यंत आपल्याला थंड बर्फाचं पाणी इथे रेडी करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा मशरूम बाहेर काढू तेव्हा हे आपण थंड पाण्यामध्ये घालून याची कुकिंग प्रोसेस स्टॉप करू शकू. या पद्धतीने इथे आपले मशरूम रेडी झालेले आहेत कोटिंगसाठी. तर आपण हे मशरूम आता एका प्लेटमध्ये स्प्रेड करून घ्यायचे आहेत. याला छान असं लेअरिंग करायचं आपल्याला. थिन लेअर आपण इथे कशी करायची ते बघणार आहोत. मी सगळे मशरूम या पद्धतीने स्प्रेड करून घेते आहे. याला थोडं पाणी राहिलं तरी काही हरकत नाही. आणि यावरती मी घालणार आहे मैदा, 2 चमचे मैदा आणि तितकंच कॉर्नफ्लॉवर पावडर आपण इथे घालणार आहोत बघा. या पद्धतीने आपल्याला वरून हे घालायचं आहे आणि हाताने हे छान एकजीव करायचं आहे, मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि मशरूम्स, जेणेकरून याला सगळीकडून कोटिंग होईल. तुम्ही बघू शकता असं आपल्याला हे कोट करून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल, थिन लेअर मशरूमला याची लागते आणि तळताना जास्त जाड अशी लेअर या मशरूमवर येत नाही. जास्त जाड जर मशरूमवर लेअर आली तर ग्रेव्हीमध्ये ती छान नाही लागत. या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला तोपर्यंत बॅकएंडला इथे तेल गरम होत होतं माझं, तर इथे तेल कडक गरम झालेलं आहे. तर मी हे तळून घेते आहे मशरूम. अशी थोडी थोडी बॅच आपल्याला तेलामध्ये घालायची आहे, तुम्ही बघू शकता.
एकदम तेल कडकच आपल्याला इथे पाहिजे आहे. आणि हे मशरूम आपण दोनदा तळणार आहोत. तर पहिल्यांदा मी इथे फक्त मशरूम असे कडक होईपर्यंत, आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हे गोल्डन ब्राऊन करायचे नाही आहेत, असे व्हाईटच मशरूम आपल्याला तेलाच्या बाहेर करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघा इथे या पद्धतीने मी बाजूने काढून घेते मशरूम. जास्त वेळ ठेवले नाही आहेत, साधारण 1 मिनिटभर मी हे मशरूम तळून घेतले होते फर्स्ट बॅच. त्यानंतर हे मशरूम बाजूने ठेवून मी काही भाज्या इथे कट करून घेते आहे. तर जे आपलं स्प्रिंग ओनियन आहे त्याचा समोरचा भाग मी या पद्धतीने गोलाकार कट करून एका वाटीमध्ये आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचं आहे. बाकी पण स्प्रिंग ओनियन आपल्याला कट करून घ्यायचे आहे याच पद्धतीने. मी तुम्हाला एक कसा कट करायचा ते दाखवणार आहे. आता आपले सगळे समोरचा जो भाग आहे तो पूर्णपणे कट झालेला आहे. मी तो बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आणि बाकी जो स्प्रिंग ओनियन राहिलेला आहे त्याला एकदम फाईन चॉप आपल्याला करायचं आहे. इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. मस्त आपला इथे स्प्रिंग ओनियन कट करून रेडी आहे. त्याच पद्धतीने आपल्याला ओनियन कट करायचं आहे. तर मी एक कांदा इथे घेतलेला आहे आणि याचे एकाचे 4 भाग केलेले आहेत. आणि याचा जो हा देठाचा भाग असतो हा काढून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि याला डायगोनली कट करायचं आहे आपल्याला. हे ज्या पद्धतीने मंचुरियनला वगैरे स्क्वेअर शेप असतो तसाही तुम्ही करू शकता, परंतु मी इथे ट्रायंग्युलर शेप ओनियनचा कट करते आहे. या पद्धतीने डायगोनली कट केल्यावर एकाचे 2 परत आपल्याला हे भाग करायचे आहे. आणि इथे आपल्याला असा कट केल्यामुळे ट्रायंगल शेप मिळेल. तुम्ही बघू शकता इथे या पद्धतीने आपल्याला ट्रायंगल शेप मिळालेला आहे. आणि सगळ्या पात्या ज्या आहेत त्या या पद्धतीने वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. एक एक पाती आपल्याला वेगळी करायची आहे. असाच बाकीसुद्धा राहिलेला कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मस्त. तुम्हाला जर स्क्वेअर शेप पाहिजे असेल तुम्ही स्क्वेअरसुद्धा ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला शिमला मिरचीसुद्धा कट करायची आहे. मी इथे येल्लो आणि रेड दोन्ही शिमला मिरची यूज करणार आहे. तर शिमला मिरची मी इथे घेतली आहे, तीसुद्धा आपल्याला डायगोनली कट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. याची ज्याही पद्धतीने तुम्हाला जसंही ट्रायंगल शेप मिळत असेल तुम्ही कट करू शकता, किंवा याचेसुद्धा तुम्ही स्क्वेअर शेप कट करू शकता. बघा असं डायगोनली कट केल्यामुळे तुम्हाला फटाफट याचे ट्रायंग्युलर शेप मिळेल आहे. मस्त. आता याच पद्धतीने आपण लाल शिमला मिरचीसुद्धा कट करून घेणार आहोत. ही आपल्याला बाजूने ठेवायची आहे. बघा मी एकाचे 2 भाग इथे केलेले आहेत. तुम्हाला आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. तुम्हाला लाल किंवा पिवळी शिमला मिरची वापरायची नसेल तुम्ही ग्रीनसुद्धा इथे घालू शकता. बघा मी याचे या पद्धतीने भाग करून घेते आहे डायगोनली. आणि याला असं कट करायचं आहे तिरपं. त्यामुळे काय होईल की तुमचा ट्रायंगल शेप इथे इझिली फॉर्म होईल. बाकीसुद्धा शिमला मिरची मी इथे कट करून घेते आहे. आपल्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला इतक्याच यूज करायच्या आहेत, शिमला मिरची, कांदा. आणि आपण यामध्ये कलरफुल दिसण्यासाठी या भाज्या सफिशियंट आहेत. तर चला आपल्या भाज्या इथे कट करून रेडी आहे. आपण आता फोडणीची तयारी करूयात. मी एका पॅनमध्ये थोडं तेल घातलेलं आहे आणि इथे मी मिरची, लसूण, अद्रक आणि थोडं जिरं असा ठेचा करून यामध्ये घातलेला आहे. तर यामध्ये मी तिखट मिरची यूज केलेली आहे ठेच्यामध्ये. आणि आपण जो स्प्रिंग ओनियनचा समोरला भाग कट करून घेतला होता तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे. आणि भरपूर अशी जी फिक्की मिरची मिळते, डार्क ग्रीन नाही, लाईट ग्रीन जी मिरची असते ती भरपूर यामध्ये घालायची आहे. आणि अशा प्रकारे गोलाकार कट करून ती यामध्ये घालायची. आणि 1 मिनटं फार तर फार हे परतवायचं आहे तेलामध्ये. आणि यामध्ये मी घातलेला आहे डार्क सोया सॉस. 2 टेबलस्पून सोया सॉस मी इथे यूज केलेला आहे. आणि यामध्ये घालायचं आहे लगेचच पाणी. तर पाणी घातल्यावरती याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर यामध्ये मी घालते आहे कॉर्नफ्लॉवर पावडरची स्लरी. तर यामुळे काय होईल आहे, हे जे आपली ग्रेव्ही जी आहे ग्रीन चिलीची, तर ही छान थिक होईल. आणि याला एक वेगळं असं टेक्स्चर, सूपसारखं टेक्स्चर येतं. त्यामुळे या आपल्या
चिली मशरूमला एक छान बेस मिळतो. आता आपल्याला या ग्रेव्हीमध्ये थोडी साखर ॲड करायची आहे, जेणेकरून याचा जो तिखटपणा आहे तो आपल्याला बॅलन्स करायचा आहे साखरेसोबत. तर मी अगदी थोडीशी साखर घातलेली आहे आणि मीठसुद्धा घातलेलं आहे. आता याला एक छान थिकनेस येईपर्यंत आपण दुसरा जो टर्न आहे आपला मशरूम तळण्याचा तो तळून घेणार आहोत. आता आपल्याला मशरूम 1 ते 1.5 मिनटंभर गोल्डन होईपर्यंत तळायचे आहेत. परत एकदा तेल कडक तापल्यावरतीच आपल्याला मशरूम त्यामध्ये ॲड करायचे आहेत. तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पीनेस याला येतो आणि जी लेयर आहे त्याची थीन लेयर यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची बनते. आपण जी प्रोसेस फॉलो केली त्यामुळे, आणि त्याच्यामुळे जो क्रिस्पीनेस येतो मशरूमला तो खूप अफलातून लागतो. तुम्ही बघू शकता आता आपल्या ग्रेव्हीला एक छान थिकनेस आलेला होता तेव्हा मी यामध्ये मशरूम ॲड केलेले आहेत आणि ज्या आपण भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या मी यामध्ये ॲड करते आहे. तुम्हाला मशरूम घातल्यावरती भाज्या ॲड करायच्या आहेत, अगोदर भाज्या ॲड करायच्या नाही आहेत. या भाज्या शिजेपर्यंत यामध्ये थोडं व्हिनेगर ॲड करायचं आहे आपल्याला. तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आणि हे छान 5 ते 6 मिनटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे, जेणेकरून ज्या भाज्यांचा कच्चेपणा आहे तो निघून जाईल आहे. खूप शिजवायचं नाही आहे आपल्याला. आणि 5 ते 6 मिनटं झाल्यावरती आपल्याला हे मशरूम चिली सर्व करून घ्यायची आहे. एकदम परफेक्ट अशी होते. याला एक थिकनेस येईपर्यंत तुम्हाला हे शिजवायचं आहे. लक्ष ठेवायचं आहे की भाज्या जास्त शिजायला नको, खूप गल आपल्याला हे भाज्या शिजवायच्या नाही आहेत. आणि या पद्धतीने तुम्ही जर हे सगळ्या स्टेप फॉलो केल्या तर एकदम परफेक्ट अशी तुम्हाला चिली मशरूमची डिश मिळेल आहे. तुम्ही प्रत्येक स्टेप फॉलो करायची आहे आणि नक्की ही डिश ट्राय करून बघा, एकदम परफेक्ट अशी होते. गार्निशिंगसाठी मी थोडं यावरती घालते आहे तीळ, पांढरे तीळ मी इथे यूज केलेले आहेत. तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता. तुम्ही बघू शकता आपली कलरफुल यमी टमी डिश इथे रेडी झालेली आहे. एकदम फाडू दिसते मस्त. ही डिश तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा की ही तुमची डिश कशी झाली आहे. आणि तुम्ही अशाच परफेक्ट आणि यमी डिशसाठी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात आपण अशाच एका कलरफुल यमी डिशसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, माझे यूट्यूब चॅनल बघत राहा. थँक्यू.